ज्या मुलींना जेवण बनवता येत नाही ना, त्यांना आता मी सांगणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत. खूप जास्त इझी आहे जेवण बनवणं, जास्त काही अवघड नाही आहे. पण फक्त एकच टेक्निक फॉलो करायची, की प्रत्येक भाजीला कांदा आणि टमाटा हा फिक्स लागतो, एवढं लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला पण येणारच नक्की. तर इथे बघा मी मटकी बनवत आहे, तर मी तिथं कांदा, टमाटा, कढीपत्ता, मिरची, लसूण वगैरे कापून चिरून ठेवलेला आहे. तर पहिलं मी तेल टाकलं आणि कांदा टाकून घेतला. कांदा चांगला फ्राय केला, कढीपत्ता, टमॅटो, मिरची जेवढं पण काही कापलेलं आहे ते सगळं टाकलं आणि मग हळद टाकून घेतली आणि मग मटकी टाकली आणि फ्राय केली थोडीशी आणि मग थोडंसं पाणी असं शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं. तर एका साईडला माझ्या चपात्या आणि एका साईडला मटकी माझी तयार झाली. आणि मग संध्याकाळी मग मी वरण भातच करणार होते, तर मग एका साईडला भात टाकला आणि एकीकडं वरणासाठी फोडणी देत होते. तर मग मी पहिलं तेल घालून घेतलं आणि जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकला. थोडं लाल झालं की मग टमॅटो टाकला. डाळ बनवायची तर पद्धत खूप जास्त इझी आहे. टमॅटो टाकल्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि मग डाळ टाकून घेतली आणि पाणी टाकलं. मला पण असे नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.